हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 53 पाहणार. याच्यामध्ये आपण पहिले सॉल्व करण्याच्या आधी आपण काही दोन गोष्टी आहेत आपल्याला, की एक स्क्वेअर नंबर आहे आणि एक आहे ट्रायंगल नंबर. तर दोन्ही पण पाहूत आपण. हे स्क्वेअर नंबर काय राहतो. स्क्वेअर म्हणजे आपल्याला माहीतच आहे. आपण जर असं 2 घेतले तर 2 आणि 2 4 होतात, आहे की नाही. 2चा वर्ग काय आहे ते 2 गुणिले 2 4 येते. तसंच 3 इकडे घेतले आणि 3 असे पण घेतले, आहे की नाही. 3 असे घेतले आणि 3 असे घेतले, हा पण स्क्वेअर झालं. 3 गुणिले 3 करतो आपण, 3 गुणिले 3 9 येतं, आहे की नाही. इकडून 3 हे सगळे मोजले तर 9 येते. तसं 4 गुणिले 4 केले, 1 2 3 4 इकडे घेतले. तसे ह्या साईडला पण 4 घेतले. समजा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 5 इकडे पण 4 आहे, इकडे पण 4 आहे. तर मग हे किती जर डॉट जर मोजले तर 16 होतात. 4चा स्क्वेअर किती ते 4 × 4 16. तसंच 5चा स्क्वेअर केला 5 × 5 किती येतात 25. लक्षात ठेवा की 2 इज अ फर्स्ट स्क्वेअर नंबर. 2 इज अ फर्स्ट स्क्वेअर नंबर म्हणजे पहिला स्क्वेअर नंबर काय आहे 2. 6चा स्क्वेअर 6 × 6 36. 7चा स्क्वेअर 7 × 7 49. 8चा स्क्वेअर 8 × 8 64. 9चा स्क्वेअर 9 × 9 81. 10चा स्क्वेअर 10 × 10 100. असे तुम्हाला 30पर्यंत पाठ पाहिजे. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तयार करून करायचे आहेत, ठीक आहे. चला, हे झाले आपले स्क्वेअर नंबर. त्याचप्रमाणे ट्रायंगल नंबर. तर ट्रायंगल नंबर कसे राहतात पहा. इथं जर पाहिलं तुम्ही, आहे की नाही, एक त्रिकोण तयार झाला. हा पहिला ट्रायंगल नंबर आहे. 1 आणि 2 किती होतात 3, आहे की नाही. मग इथं एक ट्रायंगल आणि हा 2 ट्रायंगल तयार झाले. मग आपल्याला कसं 1 + 2 + 3 हे किती झाले 6. तसंच 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10, आहे की नाही. मग पहिल्याला 2 इथं 3 मिळवले, त्याच्यानंतर 4 मिळवले. ह्या नंबरमध्ये 4 मिळवलं की 10 येतात. मग आपण ट्रायंगल नंबर पाहू. पहिला जो ट्रायंगल नंबर आहे तो 3 आहे, ठीक आहे. मग आपण 3मध्ये जर 3 मिळवले, 3मध्ये 3 मिळवले तर दुसरा ट्रायंगल नंबर येतो 6. 6मध्ये आपण 4 मिळवले तर उत्तर 10 येतं. 10मध्ये मग पुढचा 4चा नंबर 5च्या नंतरचा 5 नंबर मिळवला 15 येतात. हे 15 लिहायचे आणि त्याच्यानंतर पुढची संख्या लिहायची. म्हणजे हे ट्रायंगल नंबर आहे, ठीक आहे. 21मध्ये 7 जर मिळवले तर 28. 28मध्ये हे 7 झाल्याच्यानंतर 8 मिळवले तर 36. हे सगळे आपल्याला एवढे पाठच पाहिजेत. 10पर्यंत तरी पाठ पाहिजे. 36मध्ये 9 मिळवले 45 आणि 45मध्ये जर 10 मिळवले तर आपला 54. एवढे आपले ट्रायंगल नंबर झालेले, ठीक आहे. तर हे आपले स्क्वेअर नंबर आणि ट्रायंगल नंबर मी दोन्ही हे केलेले. हे स्क्वेअर नंबर आहे, हे स्क्वेअर नंबर आहे आणि हे झाले आपले ट्रायंगल नंबर. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नाकडे सुरुवात करू, ठीक आहे. प्रश्न काय म्हणलं आपण त्याच्यानुसार आपण उत्तर करू. इथं आपण जर पहिला प्रश्न पाहिला, फाइंड द स्क्वेअर नंबर फ्रॉम द गिवन लिस्ट. आता आपल्याला स्क्वेअर नंबर माहिती आहे आणि आपण इथं लिहून पण घेतलेले. पहा, हे स्क्वेअर नंबर असतील ना. याच्या पुढे जर असलं तर आपण ते पण सर्च करू. पण याच्या हे 4 9 16 25 36 हे काय झालं स्क्वेअर नंबर. तर पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे आन्सर करूत आपण. तर स्क्वेअर नंबर हा 5 स्क्वेअर नंबर आहे का. इथं जर आपण पाहिलं 5 नाही आहे, 9 हा आहे, ठीक आहे. तर 9 हा स्क्वेअर नंबर इथे लिहून टाका. स्क्वेअर नंबर्स, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण खाली लिहू. तर पहिला 9 आहे, 12 नाही आहे, 16 आहे. 16 4चा स्क्वेअर आहे की नाही 16. त्याच्यानंतर 50 नाही कशाचा, हा पण नाही. हा 64 आहे. 64 8चा स्क्वेअर आहे. 8 × 8 64 होतात.
72 पण नाही, 80 पण नाही, 81 आहे. 81 कशाचा स्क्वेअर आहे? 9चा. 9 × 9 81 होतात. ठीक आहे. तर हा पहिला प्रश्न झाला. आपण दुसरा प्रश्न पाहू. विच आर द ट्रायंग्युलर नंबर इन द गिवन लिस्ट. आता आपण ट्रायंग्युलर नंबर पण आपण पाहिलेले आहेत. इथं जर पाहिले, इथं 6 आहे, त्याच्यानंतर 15 नंबर हा ट्रायंग्युलर आहे. पहा इथे मी लिहून ठेवलेले आहे, आपण आधीच काढून ठेवलेले आहेत. आणि 2च नंबर आहेत का? हे 21 आहे. तिथे 21. ठीक आहे. हे ट्रायंग्युलर नंबर आहेत. तर आपण प्रश्न क्रमांक 2 लिहू तिथे आणि त्याचं उत्तर लिहूता. आन्सरला ANS लिहिलं तरी चालते. ट्रायंग्युलर नंबर, ट्रायंग्युलर नंबर 6, 15 आणि 21 आहे. 6, 15, 21. तुम्हाला जर वाटल्यास खाली पण लिहू शकता तुम्ही. माझ्याकडे पेज आहे त्याच्यामुळे मी पुढं कंटिन्यू केलं. पुढचा नंबर आहे. नेम द नंबर विच इज स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर. आपण जर पाहिलं इथं 9 हा स्क्वेअर पण आहे की नाही? पहा, हे झाले ट्रायंग्युलर नंबर आपण लिहिते. मी ते बाजूला स्क्वेअर नंबर पण लिहितो. ठीक आहे. 2चा स्क्वेअर 4 येतं, 3चा स्क्वेअर 9 येतं, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81, 10चा स्क्वेअर आपल्याला झाला 100. ठीक आहे. अजून याच्या पुढं जर आपण केलं, हे 54 झाले. 11 जर मिक्स केले, ठीक आहे, हे 65 इथं घेतले, याच्यात 12 जर मिळवले 77 इथं घेतले, त्याच्यामध्ये 13 मिळवले. आता हे आपण जास्त पण नाही करायचे. ठीक आहे. इथपर्यंतच पाहू. आता आपल्याला पाहिजे ट्रायंग्युलर नंबर हे आहेत आणि हे स्क्वेअर नंबर आहेत. तर दोन्हीमध्ये कोणता नंबर आहे तर पाहिलं तर इथं पण 6 नाही, 9 नाही. इथं 9 नाही आहे ट्रायंग्युलर नंबर. 16 नाही आहे. 36 दोन्हीकडे आहेत, आहे की नाही? हा नंबर दोन्हीकडे दिसेल तुम्हाला. इकडे पण दिसेल आणि इकडे पण दिसेल. अजून कोणता नंबर आहे का जो नाही? ठीक आहे. तर आपल्याला 36 हा एकच नंबर आहे की जो दोन्हीकडे आहे. त्याच्यामुळं 36 इज ओनली नंबर विच इज स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर. नेम द नंबर. अ नंबर विच इज स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर. नंबर 3 नंबर आहे. त्याचं उत्तर आपण इथे लिहू. इथंच लिहूत आपण. खूप जागा आहे खाली. इथं आन्सर लिहायचं. अ नंबर, प्रश्न जसा आहे तसंच लिहायचा. अ नंबर विच इज स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर इज कोणता? इज आपण लिहून टाकायचा आहे तो 36 नंबर असा आहे की जो ट्रायंग्युलर पण आहे आणि स्क्वेअर नंबर पण आहे. चला पुढचा. इफ 4 इज अ फर्स्ट स्क्वेअर नंबर विच इज द 10th वन. आपण 4th नंबरचा प्रश्न लिहू. प्रश्न काय लिहिला तो आपण पद्धतीत समजून घेऊ. 4 हा आपला पहिला 4 त्यानं काय म्हणला? 4 इज अ फर्स्ट स्क्वेअर नंबर. आन्सर घेऊ. इफ 4 इज द फर्स्ट स्क्वेअर नंबर विच इज द 10th आपल्याला पाहिजे. तर 10th बघा, हे स्क्वेअर नंबर. हा पहिला नंबर, दुसरा हा आपण पहिला स्क्वेअर नंबर आपण गृहीत धरला. तर इथून आपल्याला 10वा नंबर पाहिजे.
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा. नववा नाही, आपण इथून आपल्याला 10वा पाहिजे, तर 11चा वर्ग. 11चा वर्ग येते 121. ठीक आहे. आता 10व्याच्या जागी 15वा पण विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. तर 121 इज द, बघा याला थोडं अंडरलाईन करा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिसायला पाहिजे, हायलाईट व्हायला पाहिजे, किंवा 121 लिहिलं तरी चालते. 121 इज द, पहा, इज द 10th नंबर. हे मी जसा तसं लिहितो, पहा इथून इथं जसा तसं, फक्त 20च्या जागी 121 लिहिल. इज द 10th वन. क्वेश्चन मार्क नाही लिहायचा, आपण उत्तर केलेलं आहे ना. ठीक आहे. विच नाही लिहायचं, विचच्या जागी आपण काय केलं, मी बाकीचं वाक्य जशाला तसं लिहिलं. चल, पुढचा नंबर आहे आपला. इफ 3 इज अ फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर विच इज द 10th वन. तर इफ, आन्सर करू तर, इफ 3 इज द फर्स्ट ट्रायंग्युलर विचच्या जागी आपल्याला काय करायचं. आता विचच्या जागी पहा, 3 हा पहिला ट्रायंग्युलर नंबर आहे, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा. मग 10वा आपल्याला ट्रायंग्युलर नंबर येतो 65. ठीक आहे. तर विचच्या जागी काय लिहायचं, 65 इज द 10th वन. ठीक आहे, किंवा 10th ट्रायंग्युलर नंबर इज 65 असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. पण व्यवस्थित पद्धतशीर लिहिलं तर तुम्हाला आत्तापासूनच सवय लागलं तर पुढे उत्तरं सोपे जातात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.